मोहन भागवतांचं वक्तव्य चुकीचं नाही, ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृत. प्रफुल्ल पटेल. भारत हिंदू राष्ट्र आहे आणि राहील. भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही, असं विधान मोहन भागवतांनी केलं होतं. यावर प्रफुल्ल पटेल म्हणालेत, खरं आहे. भारताच्या संविधानामध्ये हिंदीची जी प्रत आहे त्यामध्ये हिंदुस्थानच लिहिलेला आहे. त्यामध्ये कुठेही इंडिया हा शब्द लिहिलेला नाही. इंडिया शब्द इंग्रज आले तेव्हा इंडिया शब्द आला. त्यापूर्वीपासूनच भारतवर्ष होता. नंतर हळूहळू आपल्या देशाला हिंदुस्थान लोक म्हणायला लागले. त्यांनी हे काही नवीन सांगितलं नाही आणि मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अधिकृत आहे. त्यात काहीही चुकीचं नाही, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. भाईजी, भारत हिंदुस्थान होता आणि राहील. भारतला हिंदुस्थान म्हणण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची जरूरत नाही, असे वक्तव्य मोहन भागवतने केले. काय तर खरं आहे ना, भारताच्या संविधानमध्ये जे हिंदीची प्रत आहे त्यामध्ये हिंदुस्थानच लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेही इंडिया शब्द कोणी आणला आहे? इंडिया शब्द अंग्रेज आले तेव्हा इंडिया हा शब्द आला. बाकी पूर्वीपासूनच भारतवर्ष होता. नंतर हळूहळू आपल्या देशाला हिंदुस्थान लोक म्हणायला लागले. तो हा काही नवीन काही त्यांनी सांगितलं असं नाही आहे आणि अधिकृत आहे. असंही नाही आहे की कोणी म्हटलं म्हणून आपण त्याच्यावर टीका करायची. आज जे काही त्यांनी सांगितलेलं आहे सगळेच देशासाठी, देशाच्या हितासाठी जेव्हा काही विषय येतो सगळे एक असतात. कुठलाही त्यामध्ये राजकारण नसते आणि त्यामुळे आपला देश एक सेक्युलर देश आहे. सर्व धर्म, सर्व जे काही पंथ आहे सगळ्यांना एक समान अधिकार देण्याच्या हा आपला संविधानची एक खासियत आहे आणि त्यामुळे कोणी पण काही कुठलाही वक्तव्य केलं ते काही चुकीचं नाही. भाजी, तुम्हाला मुंबईत सोबत घेतले नाही, मात्र विधानसभा तुम्हाला पाठिंबा घेतले. आज तुम्हाला घेत नाही कोणतं? तुम्हाला मुंबईत सोबत घेत नाही. लोकनायक न्यूज